चष्मा बदला. डेव्हिड आणि गोलियत कथा सगळ्यांना माहितीच आहे की, तरीही सांगतोय. एका गावामध्ये गोलियत नावाचा राक्षस फार त्रास द्यायचा. त्याच गावात एक वेळ डेव्हिड येतो, अगदी पोरगेला असा मेंढपाळ. तो म्हणतो, तुम्ही या राक्षसाला भेटा का? गावकरी म्हणतात, अरे त्याचा आकार बघ, किती प्रचंड आकार, त्याला घाबरायचं नाही तर का, सगळ्यांना खाऊन टाकेल की तो. त्यावेळी डेव्हिड फार छान उत्तर देतो. डेव्हिड म्हणतो की त्या राक्षसाचा हा महाप्रचंड आकारच खरं तर आपला प्लस पॉइंट आहे. तुम्ही कुठूनही दगड मारा ना, नेम चुकणार नाही. पुढचं सगळ्यांना माहिती आहे. फक्त गोफणीच्या साह्यानं डेव्हिडनं गोलियतचा वध केला. संकटरूपी राक्षस तेच हो. तुम्ही विचार कसा करता, तुमचा दृष्टिकोन काय. म्हणजे सकारात्मक विचार करणारी जे लोक असतात ना, त्यांना अपयश ही यशाची पायरी वाटते. पण तेच नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांना मात्र हेच अपयश त्यांच्या मार्गाचा अडथळा बनतं. त्यामुळं चष्मा बदला. धन्यवाद.